की म्हणजे मित्रपक्ष म्हणून काही ठिकाणी वाटाघाटी किंवा तडजोडीची तयारी त्या उमेदवारांनी ठेवावी असं काय नेमकं या बैठकीत तुम्ही सांगा? आता आहे की याच्यावर प्राथमिक चर्चा झालेली आहे. याच्यावर फायनल चर्चा करून पुढच्या वेळेच्या मिटिंगमध्ये जे आहे आम्ही तुम्हाला सगळं सांगू की कोणाला काय किती आहे, किती टक्के आहेत, काय आहे, वाटप कशा रीतीने झालेलं आहे, किती टक्क्याचं, की तुमचे काय जिल्हा नियोजन समिती असेल किंवा इतर काय समिती याच्यात इतके टक्के वाटा ह्या सभा पक्षाचा, इतका टक्का ह्या पक्ष, अशा रीतीने जे आहे ते वाटप होईल. पण सर याला लागूनच काही ठिकाणी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. अगदी विधान परिषदेपर्यंत तो संघर्ष दिला होता. या दरम्यान काय नेमकी प्रिकॉशन घेतली? आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की आपण आपापल्या नेत्यांना सांगून, पालकमंत्र्यांना सांगून हे असले वाद जे आहेत हे शमवण्यात कसे संपतील यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही तो करणार आहोत. त्यासाठीच ही समन्वय आहे ना. समन्वयामध्ये 3 नेते होते, ते 3 नेते आता बाजूला दिसत आहेत. रवींद्र चव्हाण असतील, सुनील तटकरे असतील किंवा मग शंभूराजे देसाई. ही जी आहे, नाही शंभूराजे आले का नाही माहीत नाही, मला काही कल्पना नाही. हां आहेत ना ते. फक्त त्यांनी काय सांगितलं की ही मंत्री गटाची मिटिंग आहे समन्वय, त्याच्यामुळे कोणाला बाजूला टाकलं वगैरे काही नाही आहे. आता एखाद्यावर जास्त काम असतं. आता आज सुद्धा मंगळवार असताना किती गर्दी होती तिथे आपल्या मंत्रालयामध्ये. एखाद्याला जास्त काम निघतं मग कोणतरी दुसरं येतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडच्या जागेला चर्चा झाली आहे का? पालकमंत्री पदाच्या बदल्यात जागा अशी काही नाही. मित्रपक्षांमध्ये हा समन्वय बसणार आहे का? आम्ही जे आहेत आमच्या याच्यावरच चर्चा होणार, परंतु या सगळ्याच गोष्टी ज्या काय चर्चा होणार त्या काही याची चर्चा आम्ही जे आहे हे मीडियासमोर करू इच्छित नाही. पण तिथं तटकरे आणि इकडं गोगावले या दोघांनीही त्या जागेवरती दावा सांगितल्याचं पाहिलं. ठीक आहे ना. तर आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सुनेताताई आहेत, शिंदेसाहेब आहेत. बसून शेवटी जे आहेत अशा प्रकारचे जे काही किचकट विषय जे आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा लक्ष घालतील. पालकमंत्री पदाच्या बदल्यात विधान परिषदेची जागा जर असं काही कुठेही काही ठरलेलं नाही, अशी काही चर्चा झालेली नाही. आणि ह्या महत्त्वाच्या चर्चा ह्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होतील. धन्यवाद. सुनेत्राताईंनी आज अचानक त्यांची जी बैठक आमदारांसोबतची ती रद्द केल्याची पाहायला मिळते. उद्या त्यांनी ठेवलेली आहे ती. उद्या आहे ती. रद्द नाही झाली ती. उद्यापर्यंत 24 तास पुढे ढकललेली आहे. म्हणून तर मी बोलू शकतो तुमच्या समोर मजबूतीने. चलिए. ज्येष्ठ वयोवृद्ध ज्येष्ठ म्हणतो ते बरोबर आहे, वृद्ध म्हणतो ते बरोबर आहे. काँग्रेसने आरोप केला आहे सीईटी संदर्भात